पार्थ काव्याच्या चेहऱ्यावरचा गुलाल पुसायच्या ऐवजी तो पूर्ण भागामध्ये पसरवतो. तेव्हा काव्या त्याला ओरडते. त्यामुळे पार्थ तिथून निघून जात असताना काव्या त्याला थांबवते आणि म्हणते, 1 मिनिट देशमुख, तुम्हाला नाही वाटत लाईन क्रॉस होतीये? तेव्हा पार्थ काव्याकडे खाली मान घालून उभा असतो. तेव्हा काव्या पार्थला म्हणते, मला एक सांगा, तुम्ही टॉप 30 पैकी आहात ना? मग तुम्हाला साधं केसही पुसता येत नाहीत? अहो, कसे केस धुतले तुम्ही? त्यात गुलाल तसाच आहेत, असं कसं पुसताय तुम्ही? असं म्हटल्यानंतर पार्थ लगेच काव्याला म्हणतो, मग पुसून देता का? आणि तो काव्याच्या हातामध्ये त्याच्या हातातला टॉवेल हळुवारपणे टाकतो. तो टाकलेला टॉवेल झेलत काव्या नजरेनेच पार्थला खुणवते बसा म्हणून. पार्थ एका ठिकाणी खुर्चीवर जाऊन बसतो आणि काव्याही त्याचे केस पुसू लागते. असा एक मस्त रोमॅन्टिक सीन त्या दोघांचा इथे दाखवलेला आहे. काव्या असे केस पुसत असताना मानिनी त्यांच्या रूमच्या दारातून ह्या सगळ्या गोष्टी बघत असते.